नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती, कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरळ भरती असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत. मित्रांनो, सर्व प्रश्न IMP असण्यात एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे. आजचा आपला पाठ असणार आहे 281 वा. या पाठमध्ये आपण जून 2025 या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न पहिलाच आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा कोणता ठरलेला आहे? तर भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा हा पर्याय ब, दीव. तर दीव हा जिल्हा भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा ठरलेला आहे. जर आपण पाहिलं तर सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव कोणते? भारतातील सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव कोणते? तर मेहसाणा जिल्ह्यातील बघा मोढेरा हे गाव आहे बघा. तर ते देशातील पहिले गाव ठरलेले आहे जे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम कोणते? तर मण्याची वाडी हे बघा सातारा जिल्ह्यातील आहे. तर हे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम ठरलेलं आहे. इथे 3 महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर करून घेतलेले आहेत. एक झाला जिल्हा, तर जिल्हा कोणता आहे? तर बघा दीव हा जिल्हा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे. त्यानंतर मोढेरा हे जे गाव आहे बघा मेहसाणा जिल्ह्यातील, तर ते देशातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गाव असून महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम कोणते? तर मण्याची वाडी जे बघा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. दुसरा प्रश्न महत्त्वाचा 100% परीक्षेमध्ये हा विचारला जाईल असा प्रश्न आहे. तर दुसरा प्रश्न काय आहे? तर एअर इंडियाचे 240हून अधिक प्रवासी घेऊन जाणारे विमान कुठे कोसळलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. 100% प्रश्न हा पोलीस भरती तसेच येणाऱ्या ज्या काही सरळ भरती असतात बघा, तर त्यामध्ये प्रश्न हा आपल्याला पाहावयास मिळणार आहे. त्यासाठी याबाबत जेवढी आपण महत्त्वाची एक्स्ट्रा माहिती घेणार आहोत बघा, तर ती आपल्याला नीट काळजीपूर्वक वहीमध्ये नोट डाऊन करून तसेच आपल्याला ती लक्षात ठेवायची आहे. प्रश्न आपण पाहिलेला आहे. तर 240हून अधिक म्हणजे 242 प्रवासी होते. त्याच्यामध्ये किती? 242. संपूर्ण माहिती आपण इथे कव्हर करून घेणार आहोत. तर एअर इंडियाचे 240हून अधिक प्रवासी घेऊन जाणारे विमान हे कोठे कोसळलेले आहे? तर पर्याय क, गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी एअर इंडियाचे 240हून अधिक प्रवासी घेऊन जाणारे विमान हे कोसळले आहे. कोठे? तर अहमदाबाद गुजरातमधील BJ मेडिकल कॉलेज, जे काही BJ मेडिकल कॉलेज आहे बघा, तर या कॉलेजवर ते कोसळले आहे. नाव लक्षात ठेवा, BJ मेडिकल कॉलेज विचारलं जाऊ शकतं. कोणत्या कॉलेजवर? तर BJ मेडिकल कॉलेज. ठिकाण आहे अहमदाबाद गुजरात. विमानाचे नाव आपण पाहिलं तर एअर इंडिया फ्लाईट 171. काय? एअर इंडिया फ्लाईट 171 हे विमानाचे नाव आहे. कोणत्या दिवशी ही घटना घडली? तर 12 जून 2025 या दिवशी ही घटना घडली असून यामध्ये जवळपास 241 जणांचा मृत्यू झालेला आहे. किती? 241. फक्त एक जण हा त्यामध्ये वाचलेला आहे. एकूण प्रवासी होते 242, त्यामध्ये 230 प्रवासी होते आणि 12 क्रू होते. 12 क्रू, त्यामध्ये 2 मुख्य होते बघा क्रू, त्यांचं नाव देखील आपण पुढे पाहणारच आहोत. तत्पूर्वी 230 प्रवासी आणि 12 क्रू होते. एकूण 242 जण त्या विमानामध्ये, त्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला असून एक हा थोडक्यात बचावलेला आहे. प्रवास कोणत्या ठिकाणादरम्यान होता या विमानाचा? तर अहमदाबाद ते गॅटविक विमानतळ जे लंडन या ठिकाणी आहे बघा. आता लंडन हे कोणत्या देशामध्ये आहे? तर इंग्लंड या देशामध्ये आहे लंडन. आणि अहमदाबाद ते लंडन असा तो प्रवास होता, ज्यामध्ये 242 प्रवासी हे प्रवास करत होते. विमान आपण मगाशीच पाहिलं एअर इंडिया फ्लाईट 171. विमानाचा जर प्रकार पाहिला तर बोईंग 787-8 ड्रीमलाइनर हा बघा विमानाचा प्रकार आहे.
त्यानंतर बोईंगच्या ड्रीमलायनर विमानाचा हा पहिलाच अपघात आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, जो काही बोईंगचा ड्रीमलायनर आहे बघा, तर या विमानाचा हा पहिलाच अपघात असून हे जे काही विमान आहे तर ते सेवेत 28 जानेवारी 2014 रोजी 28 जानेवारी 2014 रोजी बघा सेवेत रुजू झाले होते. एकमेव बचावलेले जे व्यक्ती आहेत बघा, तर त्यांचं नाव आहे विश्वकुमार रमेश. विश्वकुमार रमेश हे एकमेव त्यामध्ये बचावलेले व्यक्ती आहेत. या 242 जणांमध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन यांचा समावेश आहे. जे महत्त्वाचे 2 पायलट आहेत बघा, तर त्यांची नावे सांगतो. कॅप्टन सुमित सबरवाल हे प्रमुख होते बघा. सुमित सबरवाल हे प्रमुख असून दुसऱ्यात बघा क्लाइव्ह कुंदर हे दुसरे आहेत, जे 2 महत्त्वाचे पायलट होते. त्यानंतर यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे देखील निधन झालेले आहे या अपघातामध्ये. लक्षात ठेवायचं आहे, विजय रुपानी कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, तर गुजरात राज्याचे ते माजी मुख्यमंत्री होते विजय रुपानी. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो बघा, जो विचारला जाऊ शकतो. तर तो पॉईंट काय आहे, तर विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो तो ब्लॅक बॉक्स हा जो काही आहे बघा, तर तो विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो. असं याचं कारण काय, तर अपघातानंतर ब्लॅक बॉक्स मधील माहितीच्या आधारे अपघाताचे कारण हे शोधले जाते. काय, तर ब्लॅक बॉक्स मधील माहितीच्या आधारे अपघाताचे कारण शोधले जाते. हे ब्लॅक बॉक्स बघा सर्व व्हॉइस वगैरे रेकॉर्ड करत असे आणि त्या माहितीच्या आधारे अपघाताचे कारण हे शोधले जाते. हे जे काही ब्लॅक बॉक्स आहे तर ते टायटॅनियम धातूने बघा बनवलेले असते. कोणत्या धातूने? टायटॅनियम. त्यानंतर विमानाच्या मागच्या बाजूला ते बसवण्यात आलेले असते. ब्लॅक बॉक्स जे काय आहे तर ते विमानाच्या मागच्या बाजूला बसवण्यात आलेले असते. असे याचे कारण का, तर जेव्हा बघा अपघात होतो तर शक्यतो मागचा भाग हा सुखरूप असतो, पुढचा भाग हा जास्त क्रॅश झालेला असतो. त्यासाठी सुखरूप राहण्यासाठी तो विमानाच्या मागच्या बाजूस बसवलेला असतो ब्लॅक बॉक्स. लक्षात ठेवायचं आहे. मगाशीच आपण सांगितलं, तर विमान अपघातानंतर सर्वाधिक कोणता पार्ट शोधला जातो, तर बघा ब्लॅक बॉक्स. लक्षात ठेवायचं आहे. भारतात अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची तपासणी कोणत्या संस्था करतात? प्रमुख प्रश्न आहे, 100% विचारला जाऊ शकतो. भारतामध्ये अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची तपासणी कोणती संस्था करते, तर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCA. त्यानंतर दुसरी संस्था आहे विमान अपघात तपास ब्युरो AAIB. या 2 संस्था भारतामध्ये अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची तपासणी करतात. दोन्ही संस्था पुन्हा एकदा सांगतो, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCA आणि विमान अपघात तपास ब्युरो AAIB. त्यानंतर टाटाने बघा मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटी, किती? 1 कोटी मदत जाहीर केली, प्रत्येकी 1 कोटी. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न आहे, भारत गौरव ट्रेनचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केव्हा करण्यात आलेला आहे? तर भारत गौरव ट्रेनचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 9 जून 2025 रोजी करण्यात आलेला आहे. ही जी काही भारत गौरव ट्रेन आहे बघा, तर ती यात्रा 5 दिवसांच्या कालावधीकरिता सुरू करण्यात आलेली आहे. 5 दिवस एकूण कालावधी आहे. प्रारंभ व समाप्ती स्थान कोणते, तर CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे प्रारंभ व समाप्ती स्थान आहे. प्रवास कोठून कोठे आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणाहून कोल्हापूर, सातारा, पुणे, माणगाव, ज्यामध्ये बघा रायगडचा किल्ला, लाल महाल पुणे, कसबा पेठ पुणे, कसबा गणपती पुणे, शिवनेरी किल्ला पुणे, त्यानंतर भीमाशंकर, त्यानंतर प्रतापगड, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर आणि पन्हाळा कोल्हापूर अशी महत्त्वाची स्थळे ही बघा भारत गौरव ट्रेन यानुसार दाखवण्यात येणार आहेत. कालावधी लक्षात ठेवायचा आहे, 5 दिवसांचा असणार आहे. प्रवास
प्रारंभ व समाप्ती स्थान हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे असणार आहे. शुभारंभ कोणाच्या हस्ते तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. पुढचा चौथा प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराज पुरस्कार 2025 हा कोणास जाहीर झाला आहे तर डॉक्टर जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज पुरस्कार 2025 हा जाहीर झाला असून 2024चा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार हा पन्नालाल सुराणा आणि 2023चा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार हा अजय बंग आणि राणी बंग यांना जाहीर झाला होता. लक्षात ठेवायचे 3 प्रश्न इथे कव्हर केलेले आहेत. 2023चा अजय बंग राणी बंग, 2024चा पन्नालाल सुराणा आणि 2025चा डॉक्टर जब्बार पटेल. पाचवा प्रश्न आहे, युएफा नेशन्स लीग 2025चे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे किंवा कोणी जिंकले आहे तर पर्याय ब पोर्तुगालने युएफा नेशन्स लीग 2025चे विजेतेपद पटकावलेले. कोणाचा पराभव करत तर स्पेनचा पराभव करत युएफा नेशन्स लीग 2025चे विजेतेपद हे पटकावलेले आहे. लिओनेल मेस्सी हा कोणत्या संघाचा खेळाडू आहे कमेंट करून सांगायचा आहे. 6वा प्रश्न आहे, कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनलेले आहे तर पर्याय क बंगळुरू हे शहर भारताची बिबट्याची राजधानी बनलेले आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे, मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय ड कॅटरीना कॅफ यांची मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा 8वा प्रश्न आहे, INS गुलदार या निवृत्त युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय कोठे निर्माण करण्यात येणार आहे तर INS गुलदार या निवृत्त युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय हे पर्याय क सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघा निर्माण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गमध्ये कोठे तर वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक जवळ. वेंगुर्ले तालुक्यातील या ठिकाणी बघा हे INS गुलदार या निवृत्त युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय हे निर्माण करण्यात येणार आहे. कोणत्या जिल्ह्यातील तर सिंधुदुर्ग. हे जे काही INS गुलदार आहे तर ते भारतीय नौदलामध्ये 1985 साली सामील झाले होते, जे 2024 साली निवृत्त करण्यात आले. 1985 साली सामील झाले होते. त्यानंतर 2 महत्त्वाचे सांगतो, INS चित्ता हे 1984 आणि INS कुंभार हे 1980 साली भारतीय नौदलामध्ये सामील झाले होते. याची निर्मिती ही पोलंडमध्ये करण्यात आलेली आहे. पोलंड लक्षात ठेवायचं, INS गुलदार हे पोलंड शिपयार्ड या ठिकाणी बघा हे बनवण्यात आलेले आहे. 9वा प्रश्न, इंग्लंडमध्ये स्ट्रॉबेरी मून दिसला ही घटना दर किती वर्षांनी एकदा येते तर पर्याय क 18.6 वर्षांनी. इंग्लंडमध्ये जे काही स्ट्रॉबेरी मून दिसलेलं बघा तर ती दर 18.6 वर्षांनी एकदा येते. 10वा प्रश्न आहे, भारताचा सर्वोच्च रेटिंगवाला बुद्धिबळपटू कोण बनला आहे तर पर्याय क अर्जुन एरिगेसी हा भारताचा सर्वोच्च रेटिंगवाला बुद्धिबळपटू बनलेला आहे. पुढचा 11वा प्रश्न आहे, भारताने तैवान ॲथलेटिक्स ओपन 2025 मध्ये एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर पर्याय क 16. भारताने तैवान ॲथलेटिक्स ओपन 2025 मध्ये एकूण 16 पदके जिंकलेली आहेत. त्यामध्ये 12 सुवर्ण पदक, 3 रौप्य पदक आणि 1 कांस्य पदक अशी 16 पदके ही भारताने जिंकली असून पदक तालिकेमध्ये पहिले स्थान पटकावलेले आहे. 12वा प्रश्न आहे, विथूट वनीकरण कार्यक्रम हा कोणत्या राज्याने सुरू केला आहे तर विथूट वनीकरण कार्यक्रम हा पर्याय अ केरळ या राज्य सरकारने सुरू केला आहे. पिनराई विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत. तिरुवनंतपुरम ही राजधानी आहे. 13वा प्रश्न आहे, CM अनुप्रेरणा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे तर CM जीवन अनुप्रेरणा योजना ही पर्याय क तमिळनाडू राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत? MK स्टॅलिन. चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी आहे. 14वा प्रश्न आहे,
जागतिक बाल कामगार विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय क 12 जूनला जागतिक बाल कामगार विरोधी दिन हा साजरा करण्यात आलेला आहे. 15 प्रश्न आहे. राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशन लागू करणारी मॉन्डिचेरी कितवी विधानसभा बनली आहे? तर पर्याय क 29वी. राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशन लागू करणारी मॉन्डिचेरी ही 29वी विधानसभा बनली असून पहिली विधानसभा ही नागालँड आहे. लक्षात ठेवायचं, नागालँड विधानसभा. पुढचा 16वा शेवटचा प्रश्न आहे. बहुराष्ट्रीय सैन्य सराव खान क्वेस्ट 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर पर्याय क मंगोलिया. मंगोलिया या देशामध्ये बहुराष्ट्रीय सैन्य सराव खान क्वेस्ट 2025चे आयोजन हे करण्यात येणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 चालू घडामोडीचे प्रश्न जून 2025 या महिन्यातील असून हे आपण इथे कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे आणि आपल्या चॅनलला लाईक देखील करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.